स्टार प्रवाहवरील नशीबवान मालिकेच्या पुढील भागात एक नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. रुद्रप्रताप आणि गिरिजाच्या प्रेमकथेत आता एक मोठा अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. आदिनाथ कोठारे आणि नेहा नाईक मुख्य भूमिकेत असलेल्या या मालिकेत लवकरच रुद्रप्रताप गिरिजाचा धुमधडाक्यात लग्न सोहळा दाखवला जाणार आहे. 8 ते 12 डिसेंबर दरम्यान ठरलं तर मग आणि नशीबवान या 2 मालिकांचा विशेष महासंगमही प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या लग्नापूर्वी कोणते संकट उभी राहतील, गिरिजाला कोणते सत्य कळेल, याची उत्तर लवकरच भागांमध्ये मिळतील. पण त्याआधीच मालिकेचा एक धमाकेदार प्रोमो समोर आला आहे, ज्यात एका नवीन पात्राची झलक दिली आहे. प्रोमोमध्ये दाखवले आहे की रुद्रप्रताप गिरिजाचा साखरपुडा सुरू असतानाच अचानक एक मुलगी येते आणि रुद्रप्रतापच्या हातातून अंगठी हवेत उडवते. गिरिजा चटकन हात वर करून ती अंगठी पकडते. ही मुलगी त्याला मंडपातून खेचून नेण्याचाही प्रयत्न करते आणि म्हणते, माझ्या हक्काचं मी हिसकावणारच. त्यावर गिरिजा ठाम आवाजात तिला थांबवते आणि म्हणते, नाती हिसकावून नव्हे, प्रेमाने जोडली जातात. आणि ही अंगठी माझ्या हातातली आहे. ती घेऊन दाखव. दोघींमध्ये अंगठीवरून चांगलीच झटापट होते. शेवटी गिरिजा तिला टोमणा मारते, जे ज्याचं आहे ते त्यालाच मिळतं. हा नवीन पात्र 5 डिसेंबरच्या भागात दाखवला जाणार आहे. कोण आहे ही मुलगी? या प्रोमोमध्ये दिसणारी मुलगी म्हणजे रुद्रप्रतापची आत्या उर्वशीची मुलगी सावी. उर्वशीने सावीला वचन दिलेले असते की तिचे लग्न रुद्रप्रतापशी लावून देईल. त्यामुळेच गिरिजा रुद्रप्रतापच्या साखरपुड्याला अडथळा आणण्यासाठी ती सावीला मुद्दाम बोलावते. या प्रोमोमध्ये सावीची पहिली झलक दिसते. कोण आहे सावीची भूमिका करणारी अभिनेत्री? सावीची भूमिका सानिका मोजर साकारत आहे. यापूर्वी तिने कलर्स मराठीवरील लरू लरू आवडतेस तू मला मालिकेत मुख्य भूमिका केली होती. स्टार प्रवाहच्या ढिंच्याक दिवाळी कार्यक्रमात सहभागी झाल्यापासून ती कोणत्या मालिकेत झळकणार याबद्दल चर्चा होती. आता नशीबवानच्या या प्रोमोने तिच्या एंट्रीचा खुलासा झाला आहे.